हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वैवाहिक जीवन ह्या सीरीजमधला पुढचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ह्या सीरीजमधले आधीचे व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितले तर नक्की बघा. आजचा आपला विषय असा आहे, लग्न सोहळा किंवा लग्न समारंभ, वेडिंग फंक्शन्स जे असतात, त्यात होणारा नाहक खर्च, त्यातून निर्माण होणाऱ्या काही समस्या आणि त्यांचे काही प्रॅक्टिकल सोल्युशन्स ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. काही महिन्यांपूर्वी एका राजस्थानी कपल बद्दलची एक न्यूज खूप फेमस झाली होती. काय होती ती न्यूज, की ह्या कपलनी अवघ्या 1500-1600 रुपयात कोर्ट मॅरेज केलं होतं. ह्यांची जी फॅमिली आहे, ती एक मिडल क्लास फॅमिली आहे. असं नाही की त्यांनी फार गरीब परिस्थिती असल्यामुळे वगैरे हा निर्णय घेतला होता, असं नाहीये. पण फार विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता. आत्ताच्या काळाशी खूप निगडीत असा हा विषय आहे, म्हणून मी विचार केला की आपण ह्याबद्दल बोलूयात. एक विवाह समुपदेशक म्हणून जेव्हा मी ही न्यूज बघितली, तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण जे मॅरेज कन्सल्टेशन्स येतात माझ्याकडे, त्याच्यात बरेच वेळा हेच जाणवून येतं, की फायनान्शियल इश्यूजमुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. आपल्याकडे डिव्होर्सेसचं सुद्धा हेच सगळ्यात मोठं कारण समोर येताना दिसतंय. आर्थिक समस्या, फायनान्सेस मॅनेज करू न शकल्यामुळे येणारे प्रॉब्लेम्स. तर ह्या दोघांनी खरंच किती चांगला निर्णय घेतलाय असं मला वाटतं, की वेडिंग फंक्शनमध्ये जे लग्न होतं 1 दिवसाचं, त्यात लाखो रुपये खर्च न करता, ते पैसे स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी बाजूला ठेवलेले आहेत. हा किती चांगला निर्णय आहे. आणि मी एक कन्सल्टंट म्हणून तुम्हाला सांगू शकते, की लग्नानंतर ह्यांच्यामध्ये जे जे काही वाद होणार आहेत, ते आत्ताच अर्ध्याहून अधिक कमी झालेले दिसतायत मला. अ, आजकाल काय बघायला मिळतं आपल्याला तर ज्या लग्नांमध्ये 30,00,000, 40,00,000, 50,00,000 खर्च होतो, अशी लग्न 30-40 महिनेसुद्धा टिकताना दिसत नाहीत. लग्नात शो ऑफ करणं हे अतिशय नॉर्मल झालेलं आहे. एखाद्या फॅमिलीचं जर बजेट समजा 10,00,000 15,00,000 असेल, तर ते ओव्हरबोर्ड जाताना दिसतात. म्हणजे काय तर 25,00,000 30,00,000 असा खर्च करतात. आणि ह्या सगळ्याची सुरुवात लग्न ठरल्यापासूनच होते. मग एकमेकांना महागडे गिफ्ट्स देणं, एंगेजमेंट खूप जास्त थाटामाटात करणं, लग्नाचं शॉपिंग दणक्यात करणं, लग्नासाठी एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी शोधणं, एखादी टीम बुक करणं, मग डेस्टिनेशन वेडिंग करणं, हनीमूनला जाताना अतिरिक्त खर्च करणं, मग त्याचे फोटोज काढून परत Instagram, Facebookवरती शो ऑफ करणं. तर ह्या खूप मटेरिअलिस्टिक गोष्टी होत चाललेल्या आहेत. लग्न सोहळा हाच खूप मटेरिअलिस्टिक होत चाललेला आहे. एक शो ऑफ करण्याचं साधन झालेलं आहे. पण खरे प्रॉब्लेम्स कधी सुरू होतात बघा हां, जेव्हा ह्या कपलचं रोजचं आयुष्य, दैनंदिन आयुष्य सुरू होतं आणि अचानक पैशाची ह्या दोघांना कमतरता जाणवायला लागते. मग मेड्स लावायला पैसे नाहीत, कपडे घ्यायला पैसे नाहीत, एकमेकांना गिफ्ट्स द्यायला पैसे नाहीत, कम्फर्टसाठी पैसे नाहीत किंवा रोजच्या ज्या आपल्या गरजा आहेत, ह्यासाठी पैसे नाहीत आणि मग वाद व्हायला कुठेतरी सुरुवात होते. घर संसारासाठी पैसाच उरला नाही. बजेट एकदम टाईट होऊन गेलं. अ, लग्न करून आलेली जी मुलगी असते, तिला तिची किती तारेवरची कसरत सुरू होते हे आपण बघूयात, की ऑफिस मॅनेज करून तिला घरातली सगळी कामं करायला लागतात. कारण आता मेड्स ठेवायला सुद्धा पैसे नाहीयेत. मग ही जी मुलगी असते, जी बायको झालेली असते, ही आपल्या नवऱ्याला सांगते, की प्लीज काही गोष्टींसाठी मेड्स लावा किंवा एखादी आपण कुक हायर करूया, जी थोडीफार मला मदत करू शकेल. घरातली छोटी-मोठी कामांसाठी काही मदत घेऊयात आपण. तर नवरा उलट तिलाच म्हणतो, की जॉब सोडून दे तू आणि घरातली सगळी कामं कर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची जर चर्चा आधीच लग्नाच्या आधीच झाली असती, लग्नाचं बजेट ज्यावेळेस ठरलं, त्याच वेळेस जर हे सगळं डिस्कस झालं असतं, तर हे प्रॉब्लेम्स इतके वाढले नसते. नंतर काय होतं, की इश्यूज वाढत जातात आणि कुठेतरी गोष्टी डिव्होर्सपर्यंत जातात. आणि गंमत म्हणजे हा सगळा शो ऑफ ज्या लोकांना दाखवण्यासाठी घडतोय ना, ते लोकं मागून फक्त नावच ठेवणार असतात किंवा फक्त क्रिटिकल कमेंट्सच करणार असतात. मग तुम्ही काय मिळवलत सांगा? इतका सगळा खर्च करून, इतका सगळा शो ऑफ करून. अ, नवरा-बायकोंच्या नात्यातलं किंवा लग्नाच्या आधीचं एक
खूप मोठं बीज पेरलं जातं, भांडणाचं बीज पेरलं जातं ह्या बिग फॅट वेडिंग फंक्शन्समध्ये. बायकोनी कमवलेली, मेहनतीने कमवलेली नोकरी असते. नवरा एका क्षणात तिला सांगतो, की "सोडून दे ही नोकरी." पुढचे प्रॉब्लेम्सही कसे येतात बघा, नवऱ्यावरती फायनान्शियल ताण येतो, बायकोवर फायनान्शियल ताण येतो. बायकोनी नोकरी सोडली तर तिच्या इच्छा-आकांक्षा मारल्या जातात. प्रेग्नन्सी पुढे ढकलली जाते. घरात सतत काटकसरी पणाने वागायला लागतं. पैशांची चणचण निर्माण होते. तर कन्सल्टेशन्समध्ये ह्या किंवा अशा सिमिलर गोष्टी मला सतत बघायला मिळतात. म्हणून मी ठरवलं, की आजचा आपला हा व्हिडिओ फायनान्सेस वरतीच करूयात आपण आणि स्पेशली लग्नामध्ये होणारे अतिरिक्त खर्च. हा जो सगळा माइंडसेट आहे ना एकंदरीत आपल्या समाजाचा, हा थोडासा बदलायला हवा. अ, आता ही जी मुलं-मुली आहेत, जे खूप लहान आहेत लग्नाच्या वयात, त्यांना ह्या पुढच्या गोष्टी नाही कळत, की लग्न करताना काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा लग्नानंतर त्यांना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण त्यांचे पालक तर सतर्क राहू शकतात, ते जागरूक होऊ शकतात आणि ते या मुला-मुलींना गाईड करू शकतात. पालकांची सुद्धा आयुष्यभराची कमाई असते, जी बरेच वेळा मी बघते, की लग्नामध्ये एका दिवसात उडवली जाते. अ, हे करणं खरंच गरजेचं आहे का? ह्याबद्दल तुम्ही नक्की विचार करा. आता आपण थोडंसं सोल्युशन्सकडे येऊयात, की हे सगळे तर झाले प्रॉब्लेम्स. फायनान्शियल प्रॉब्लेम्स कसे येतात लग्नाच्या अतिरिक्त खर्चांमुळे. तुम्ही काय-काय करू शकता? तर एक बजेट ठरवा. जे काही तुमचं बजेट असेल लग्नाचं, जे काही बजेट ठरलंय, त्याच्या निम्म्या बजेटमध्ये लग्न करायचा प्रयत्न करा. ओके. अ, त्यामुळे काय होईल, तर तुमची फायनान्शियल सिच्युएशन बेटर होईल. दुसरा सोल्युशन म्हणजे हे बघा, की लग्न ज्यावेळेस तुम्ही करताय, तुमचं जे काही बजेट असेल, त्याच्यामुळे तुमची जी फायनान्शियल सिच्युएशन आहे, ती आत्तापेक्षा खाली येणार नाही. ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. एक तिसरं सोल्युशन जे मुला-मुलींच्या आई-वडिलांना मी देऊ इच्छिते, ते असं आहे, की आजकाल घर घेणं हे खूप कठीण होत चाललेलं आहे. तर ही जी लग्नाची अमाउंट आहे, लग्नासाठी जे तुम्ही बजेट तयार केलेलं आहे, ते थोडंसं बाजूला ठेवून किंवा त्यात पूर्ण बजेट न वापरून त्या बजेटमधले मे बी एक 5,00,000, 10,00,000, 15,00,000 जर तुम्ही मुला-मुलींना डाउन पेमेंट करण्यासाठी, घराचं डाउन पेमेंट करण्यासाठी जर दिले, तर या मुला-मुलींचं स्वतःचं एक घर होऊ शकतं ह्या सगळ्यामध्ये. पुढची जी अमाउंट आहे, ती जर मुलगा-मुलगी कमवत असतील, तर त्यांना लोनवरती घर नक्कीच मिळू शकतं. पण बरेच वेळा प्रॉब्लेम कुठे येतो, तर डाउन पेमेंटची अमाउंट ह्यांच्याकडे तयार नसते, कारण जॉबची जस्ट सुरुवात झालेली असते. तर आई-वडिलांनी हा विचार नक्की करावा, की तुम्ही एक 10, 15, 20 लाख जर त्यांना डाउन पेमेंटसाठी दिले, तर त्यांचं घर होऊ शकतं. आणि तुमचाच पैसा तुमच्या मुला-मुलींच्या संसारासाठी उपयुक्त ठरू शकतो, ह्याचा विचार आई-वडिलांनी नक्की करा. कमीत कमी लोकांना सुद्धा बोलावून तुम्ही लग्न करू शकता. जशी कोव्हिड काळामध्ये लग्न झाली, ती अतिशय सक्सेसफुल झाली. का? कारण अक्षरशः 2 जणांमध्ये, 5 जणांमध्ये, 10 जणांमध्ये ही लग्न झालेली आहेत. तर अगदी इतकी काटकसर करायची गरज नाही. कारण मला माहिती आहे, की लग्न आयुष्यात एकदाच होतं. तुम्हाला हौस-मौजही करायची असेल, तर तुम्ही किती माणसांना बोलवायचं ह्याबद्दल एक एक लिस्ट करू शकता. एक 5-10 माणसं, 15 माणसं, मॅक्स टू मॅक्स 50 माणसांना बोलवा आणि कमीत कमी अ, नातेवाईकांमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचं जर तुम्हाला काही कन्सल्टेशन घ्यायचं असेल किंवा अशा प्रकारच्या तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्यात, पोस्ट मॅरेजसुद्धा जर काही फायनान्सेस रिलेटेड काही समस्या निर्माण झाल्यात, आर्थिक समस्या निर्माण झाल्यात, तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधू शकता. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, कमेंट्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. धन्यवाद.